नमस्कार. चला, आजच्या या विशेष सत्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय आणि भौगोलिक रचनेचा जरा सखोल अभ्यास करूया. म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य नक्की कसं बनलं आणि आज त्याची रचना कशी आहे हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी भारतात महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे ते पाहू. मग महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय आहे हे बघू. त्यानंतर आजची प्रशासकीय रचना कशी आहे, नवीन राज्यांच्या मागण्या का होत आहेत, आणि शेवटी आपण जे शिकलो त्यावर एक छोटीशी ज्ञानतपासणी करू. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर सगळ्यात आधी भारताच्या या विशाल नकाशावर आपलं महाराष्ट्र राज्य नेमकं कुठे आहे आणि त्याचं भौगोलिक महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. हा बघा भारताचा नकाशा. इथे लक्ष दिलं तर लगेच लक्षात येईल की आपलं महाराष्ट्र राज्य बरोबर पश्चिम मध्य भागात वसलेलं आहे. आणि हे स्थान भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. का? कारण महाराष्ट्र म्हणजे एक प्रकारे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहे, एक दुवा आहे. आणि हो, सध्याच्या राजकीय रचनेबद्दल बोलायचं झालं तर आपल्या भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ही अगदी अद्ययावत माहिती आहे, त्यामुळे हे आकडे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बरं, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. क्षेत्रफळाचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 3रा. सगळ्यात मोठा आहे राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश आणि मग आपलं महाराष्ट्र. म्हणजे देशाच्या एकूण जमिनीपैकी तब्बल 9.36% भाग हा एकट्या महाराष्ट्राने व्यापलाय. आता हा नकाशा बघा. यावरून महाराष्ट्राचा आकार आपल्याला आणखी स्पष्ट होईल. राज्याचा जो पूर्व-पश्चिम विस्तार आहे तो आहे साधारण 800 किलोमीटर आणि दक्षिण-उत्तर विस्तार आहे 700 किलोमीटर. म्हणजे काय? तर आपलं राज्य दक्षिण-उत्तर पसरण्याऐवजी पूर्व-पश्चिम जास्त पसरलेलं आहे. चला आता जरा इतिहासात डोकावूया. आज आपण जे महाराष्ट्र राज्य पाहतो ते नक्की अस्तित्वात कसं आलं, यामागे एक मोठा आणि खरं सांगायचं तर एक गौरवशाली इतिहास आहे. तर झालं असं की जेव्हा भाषावार प्रांतरचना होत होती तेव्हा मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी एका स्वतंत्र राज्याची मागणी खूप जोर धरू लागली. यासाठी मोठी आंदोलनं झाली आणि त्यात 106 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या सगळ्या बलिदानानंतर अखेर 1 मे 1960 रोजी, हो, ज्या दिवशी आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, त्याच दिवशी आपलं मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. आणि हा नकाशा बघा, हा त्या ऐतिहासिक क्षणाची साक्ष देतो. हे जे मोठं मुंबई राज्य होतं त्याचं विभाजन झालं आणि त्यातूनच मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य उदयास आली. आता ही माहिती विशेषतः परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा आपलं राज्य स्थापन झालं तेव्हा महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते, 229 तालुके होते आणि प्रशासकीय विभाग फक्त 4 होते. कोणते? तर कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. बरं, तो झाला निर्मितीचा काळ. पण तेव्हापासून आजपर्यंत बराच बदल झाला आहे. तर मग आजच्या महाराष्ट्राची प्रशासकीय रचना कशी आहे? चला त्यावर एक नजर टाकूया. आपण पाहिलं की सुरुवातीला फक्त 4 प्रशासकीय विभाग होते, बरोबर? आता ते वाढून 6 झाले आहेत. असं का केलं असेल? तर प्रशासकीय काम सोपं व्हावं आणि विकासाचं विकेंद्रीकरण व्हावं यासाठी ही नवी विभागणी केली गेली. नकाशात आपण हे 6 विभाग पाहू शकतो: कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता एक छोटासा प्रश्न. या 6 प्रशासकीय विभागांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा विभाग कोणता असेल? काय वाटतं? जरा विचार करा. उत्तर आपण पुढच्या स्लाइडवर पाहूच. तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. हा तक्ता बघा, सगळं स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीनगर विभागाचं क्षेत्रफळ आहे तब्बल 64,813 चौरस किलोमीटर, ज्यामुळे तो सर्वात मोठा विभाग ठरतो. आणि सर्वात लहान कोणता? तर तो आहे कोकण विभाग, ज्याचं क्षेत्रफळ आहे साधारण 30,628 चौरस किलोमीटर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे झाले प्रशासकीय विभाग. पण याशिवाय महाराष्ट्राची एक नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख दाखवणारे 5 प्रमुख प्रादेशिक विभागसुद्धा आहेत. त्यांना आपण ओळखतोच. नकाशात बघा: विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश. आता आपण जिल्ह्यांबद्दल बोलूया. क्षेत्रफळाच्या हिशोबाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहिल्यानगर, म्हणजेच आपलं पूर्वीचं अहमदनगर. आणि याच्या अगदी उलट सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. म्हणजे विचार करा, ही तफावत किती मोठी आणि लक्षणीय आहे. चला आता एका महत्त्वाच्या आणि थोडा संवेदनशील विषयाकडे वळूया. तो म्हणजे
नवीन राज्यांच्या मागण्या. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागांमध्ये सुद्धा नवीन राज्य निर्माण करण्याची मागणी का होत आहे आणि त्यामागे काय कारणं आहेत याचा आपण आढावा घेऊया. हा आलेख पाहिला की आपल्याला देशातील प्रादेशिक आकांक्षांचं एक चित्र मिळतं. इथे बघा, महाराष्ट्रातील विदर्भाची मागणी आहे, तर आसाममध्ये बोडोलँडची आणि पश्चिम बंगालमध्ये गोरखालँडची मागणी आहे. या आणि अशा अनेक मागण्यांमागे साधारणपणे 3 मुख्य कारणं दिसतात. एक म्हणजे विकासाचा असमतोल, दुसरं म्हणजे वेगळी सांस्कृतिक ओळख आणि तिसरं म्हणजे राजकीय स्वायत्तेची इच्छा. आपण जर खास करून विदर्भाच्या मागणीबद्दल बोललो तर तिथे काही प्रमुख कारणं पुढे येतात. असं म्हटलं जातं की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात विकासाचा अभाव आहे, आर्थिक विषमता खूप आहे, शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत आणि तिथल्या नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापनही योग्य प्रकारे होत नाहीये. हीच काही प्रमुख कारणं स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीमागे सांगितली जातात. चला, आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. आता वेळ आहे एका छोट्याशा ज्ञान तपासणीची. बघूया आजच्या अभ्यासातलं किती लक्षात राहिलं आहे. तयार आहात? ठीक आहे, तर प्रश्न पहिला. महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा एकूण किती जिल्हे आणि किती प्रशासकीय विभाग होते? आठवतंय का? प्रश्न दुसरा सोपा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातल्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? आणि हा आहे शेवटचा प्रश्न. सध्याच्या प्रशासकीय रचनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग कोणता? आत्ताच आपण यावर बोललो होतो. ठीक आहे, तर हे सत्र संपवण्याआधी सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारं आवाहन आहे. समजा एका मोठ्या जिल्ह्याचं विभाजन करून एक नवीन जिल्हा तयार करायचा आहे, तर प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास कोणती कारणं लक्षात घ्यावी लागतील? प्रशासकीय सोय, आर्थिक गणितं, सामाजिक रचना या सगळ्याचा कसा विचार कराल यावर नक्की विचार करा. आजच्या या अभ्यास सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.